राजकारणात कुणीच संपत नाही, फक्त त्याची वेळ बदलते. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात हा डायलॉग अनेकदा खरा ठरलेला आपण पाहिलाय. कालपर्यंत एखादा नेता सत्तेपासून दूर असतो, त्याच्याबद्दल चर्चा थांबलेली असते, त्याचं राजकीय अस्तित्व संपल्याच्याही चर्चा सुरू होतात. पण अचानक एक दिवस तोच नेता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येतो आणि संपूर्ण राजकीय समीकरण बदलून टाकतो. आज आपण अशाच एका नेत्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी तब्बल 45 वर्ष काँग्रेसमध्ये काढली, मंत्रिपद भूषवलं, आमदारकी गाजवली, प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वात काम केलं आणि नंतर आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर भाजपमध्ये प्रवेश केला. आणि आता भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन एक मोठा राजकीय संदेश दिलाय. हा नेता म्हणजे मराठवाड्यातील प्रभावशाली लिंगायत चेहरा, सहकार क्षेत्रातील मजबूत नेतृत्व आणि काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवणारे बसवराज पाटील. खरं तर ही फक्त एका उमेदवारीची गोष्ट नाहीये, ही एका राजकीय प्रवासाची गोष्ट आहे. ही अशा नेत्याची गोष्ट आहे ज्याने 4 दशकांपेक्षा जास्त काळ एका पक्षासाठी काम केलं आणि नंतर परिस्थितीनुसार आपला राजकीय मार्ग बदलला. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे भाजपने या उमेदवारीतून दिलेला संदेश. गेल्या 2-3 वर्षात आपण पाहिलं की इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर पक्षातील अनेक नेते भाजपत आले. त्यावेळी भाजप नेतृत्वाकडून एक गोष्ट वारंवार सांगितली जात होती, तुम्ही पक्षात या, काम करा, तुमचा सन्मान राखला जाईल. आता बसवराज पाटील यांच्या उमेदवारीमुळे भाजपने दाखवून दिलंय की हा फक्त राजकीय संवाद नव्हता, तर दिलेला शब्द होता, तो त्यांनी पाळलेला देखील आहे. बसवराज पाटील यांचा राजकीय प्रवास समजून घेतला तर त्यांच्या उमेदवारीचं महत्त्व अधिक स्पष्ट होतं. 1982 साली उमरगा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्या काळात काँग्रेसचा महाराष्ट्रात आणि देशात मोठा दबदबा होता. ग्रामीण भागात काँग्रेस म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे काँग्रेस अशी परिस्थिती होती. याच काळात बसवराज पाटील यांची राजकीय जडणघडण झाली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी आणि राजकीय मानसपुत्र म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. स्थानिक पातळीवर संघटन उभारणं, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणं आणि ग्रामीण भागात मजबूत नेटवर्क तयार करणं यामध्ये त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. 1992 मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य बनले आणि पुढे धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असतानाच त्यांनी ग्रामीण भागात आपला प्रभाव वाढवला आणि यानंतर 1999 मध्ये काँग्रेसने त्यांना उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. त्या काळात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि बसवराज पाटील यांना ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. ग्रामविकास खातं हे ग्रामीण महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. रस्ते, पाणी पुरवठा, स्थानिक स्वराज्य संस्था, गावांचा विकास अशा अनेक विषयांवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांचा संपर्क केवळ आपल्या मतदारसंघापुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण मराठवाड्यात आणि राज्याच्या अनेक भागात त्यांचा संपर्क वाढला. 2004च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अनेक नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट अशा पराभवानंतर होतो, पण बसवराज पाटील यांनी हार मानली नाही. 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि या पुनर्रचनेनंतर उमरगा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे त्यांना नवा राजकीय मार्ग शोधावा लागला. त्यांनी औसा मतदारसंघाची निवड केली. नवीन मतदारसंघ, नवीन कार्यकर्ते, नवीन समीकरणं आणि नवीन आव्हानं पण तरी देखील त्यांनी पुन्हा एकदा आपल्या स्वतःला सिद्ध केलं. 2009 आणि 2014 अशा सलग 2 निवडणुकांमध्ये ते औसा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. या काळात त्यांचं राजकीय वजन एवढं वाढलं की त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. म्हणजेच ते केवळ मराठवाड्याचे नेते राहिले नाहीत, तर राज्य पातळीवरील काँग्रेस नेतृत्वाचा महत्त्वाचा भाग बनले. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थिती बदलली. भाजपचा वाढता विस्तार, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, मोदींची लोकप्रियता आणि बदललेली राजकीय समीकरणं यामुळं औसा मतदारसंघात भाजपचे अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव बसवराज पाटील यांच्या राजकीय आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला, कारण त्यानंतर काँग्रेसमधील त्यांची घुसमट वाढत गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अखेर 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या 2 महिन्याआधी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. हा निर्णय केवळ पक्षांतर नव्हता, तर मराठवाड्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवणारा निर्णय होता. कारण 45 वर्ष काँग्रेसमध्ये घालवलेला नेता भाजपत जाणं ही साधीसुधी घटना नव्हती.
भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना केवळ पदाची वाट पाहावी लागली नाही. भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांनी संघटनात्मक जबाबदारी स्वीकारली आणि पक्ष वाढवण्यासाठी काम सुरू केलं. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात भाजपचं संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न देखील केले. लातूर जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष बसवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. भाजप नेतृत्वानेही त्यांचं काम बारकाईने पाहिलं आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्याचं देखील स्पष्ट दिसून आलं. आता प्रश्न असा आहे की भाजपसाठी बसवराज पाटील एवढे महत्त्वाचे का आहेत? याचं उत्तर त्यांच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील प्रभावात दडले. उमरगा तालुक्यातील विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाना म्हणजे केवळ उद्योग नसतो, तो हजारो शेतकऱ्यांशी जोडलेलं एक सामाजिक आणि राजकीय नेटवर्क असतं. याच माध्यमातून बसवराज पाटील यांनी धाराशिव आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठं संपर्क जाळं निर्माण केलं होतं. त्यांच्या कुटुंबाची मुरुम नगर परिषदेवर तब्बल 25 वर्षांहून अधिक काळची सत्ता देखील राहिलेली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात त्यांची पकड किती मजबूत आहे याची कल्पना येते. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे लिंगायत समाज. मराठवाड्यातील अनेक मतदारसंघांमध्ये लिंगायत समाज निर्णायक भूमिका बजावतो. उमरगा, औसा, बार्शी, नांदेड परिसर आणि आसपासच्या भागांमध्ये लिंगायत मतदारांची संख्या मोठी आहे. बसवराज पाटील यांना या समाजाचा प्रभावी नेता म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे भाजपसाठी ते केवळ एक नेता नाहीत, तर एक महत्त्वाचं सामाजिक समीकरण देखील आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि मराठवाड्यातील राजकीय विस्ताराच्या दृष्टीने त्यांचं महत्त्व अधिक वाटतं. ह्या सगळ्याचं समीकरण म्हणूनच विधान परिषदेची ही उमेदवारी केवळ एका नेत्याचा सन्मान नाही, ही भाजपची एक मोठी राजकीय रणनीती आहे. या उमेदवारीतून भाजपने आपल्या पक्षात आलेल्या इतर नेत्यांनाही संदेश दिलाय की पक्षासाठी काम करणाऱ्यांना आणि दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्यांना योग्य वेळी योग्य तो सन्मान दिला जाईल. त्यामुळे बसवराज पाटील यांची उमेदवारी ही एका व्यक्तीची राजकीय पुनर्स्थापना तर आहेच, पण त्याचबरोबर भाजपच्या विस्तारवादी राजकारणाचं आणि सामाजिक समीकरणं मजबूत करण्याच्या रणनीतीचं एक महत्त्वाचं उदाहरण देखील आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवरती, या विषयावरती तुम्हाला काय वाटतं आणि आता पुढे नेमकं काय होणार? विधान परिषदेत गेल्यानंतर बसवराज पाटील यांची भूमिका नेमकी काय असेल? मराठवाड्यात भाजपला त्यांचा किती फायदा होईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 45 वर्ष काँग्रेसमध्ये घालवलेल्या या नेत्याचा पुढचा राजकीय अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणात किती प्रभाव टाकणार, याची उत्तरं येणारा काळ देईल. पण तुम्हाला या सर्व घडामोडींवरती काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.